नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात, देवी विराजमान झालेली असते आणि आपण दिवसभर देवीच्या काही ना काही सेवा करत असतो. दुर्गा सप्तशती पाठ असेल, अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल, अशा काही ना काही आपल्या सेवा चालू असतात. नैवेद्य असेल, माळ असेल, अशा काही ना काही आपण दिवसभर सेवा करत असतो. त्यामुळे आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तरी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत. नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये तरी तुम्ही चुकूनही या रंगाचे कपडे घालू नका. दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते. अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो. साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते. तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे मंगलमय ठेवायचं आहे. म्हणजे या दिवसांमध्ये तुम्ही चुकूनही भांडण, तंटा, कटकटी, वादविवाद, अपशब्द बोलणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे, वाद घालणे, रागावणे, शिव्या देणे या गोष्टी आपण या दिवसांमध्ये तरी चुकूनही करायच्या नाहीत. कारण इकडे आपण देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केले तर आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी आपण करायच्या नाहीत. कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्हाला या नियमांचं पालन अवश्य करावं. पुढचा नियम सांगायचा झाला तर बघा, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय, कुत्री, मांजर असं कोणी आलं तर आपण त्यांना थोडंसं का होईना पण काहीतरी खायला द्यावं. त्याचबरोबर किंवा एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल, त्यामध्ये सवाष्ण असेल, कुमारिका असेल, तर त्यांना सुद्धा तुम्ही काही ना काही द्यायचं आहे. मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता, दूध देऊ शकता, चहा, पाणी, किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी. कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. आणि त्यातल्या त्यात एखादी सवाष्ण स्त्री असेल तर तिला सुद्धा आल्यावरती हळदी कुंकू लावून हातावरती थोडीशी साखर द्यावी. तर हा सुद्धा नियम तुम्ही नवरात्रीमध्ये पाळला पाहिजे. पुढचा नियम आहे की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते, घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर मासिक पाळी येते. जर घटस्थापना केल्यावरती 2-3 माळी झाल्यावरती जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी आहे ते आपण करायला सांगायचं आहे. तुम्ही मात्र तिथं चुकूनही स्पर्श करायचा नाही. कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरामध्ये कोणीही पुरुष असेल तर त्यांनी सुद्धा घटाची रोजची पूजा आणि घटाला माळ पाणी केलं तरीही चालू शकतं. घटस्थापना झाल्यानंतर 1-2 माळी झाल्यानंतर जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आलेली असेल तर त्या स्त्रीने 5 दिवस जे विटाळाचे आहेत ते पूर्णपणे पाळावेत. जर घरामध्ये दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळावं. कारण तेच मी म्हटलं, देवीला स्वच्छता प्रिय आहे. आपण जर इकडे तिकडे फिरत बसलो, सगळ्या गोष्टींना स्पर्श करत बसलो तर शिवता शिवत होते असं म्हणतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही पाळायचा प्रयत्न करावा. आपण एरवी तरी कधी पाळत नाही आणि नाही पाळलं तरीही चालतं. पण या दिवसांमध्ये साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते आणि तिचा सर्वत्र वास असतो. त्यामुळे शक्यतो आपण हे 4-5 दिवस तरी पाळायचे आहेत. घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणं हे आपल्याला गरजेचं आहे. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दाढी करू नये, नखे कापू नये, केस कापू नये, लिंबू कापू नये असं सांगितलं जातं. पुरुषांना दाढी करायची असेल, केस कापायचे असतील किंवा स्त्रियांना केस कापायचे असतील, नखे कापायचे असतील तर ते आपण नवरात्रीच्या आधी करायचं आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही या गोष्टी करायच्या नाहीत. नवरात्रीच्या आधी 1-2 दिवस जरी या गोष्टी केल्या तर 9 दिवस तरी तुम्हाला काही ह्या आवश्यकता भासणार नाही असं मला वाटतं. किंवा नवरात्री झाल्यानंतर तुम्ही या गोष्टी कराव्यात. पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण प्रत्येकाच्या घरी अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जायचं नाही. कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा. कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ती अखंड ज्योत कोणत्याही कारणाने 9 दिवस विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. आणि जरी तुम्ही जॉबवरती जात असाल, सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येणार असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची थोडीशी वात मोठी करावी, दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणात तेल घालावं आणि मग तुम्ही जाऊ शकता. संध्याकाळी आल्यानंतर मात्र स्वच्छ हात पाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. हा नियम तुम्ही अवश्य पाळायचा आहे. किंवा तुम्ही कुठेही बाहेरून आल्यावरती हात पाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणात तेल घालायचं आहे. ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास धरलेले आहेत
त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे. जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवर झोपू शकता. मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग आणि गाद्या वापरणे पूर्णपणे टाळलं पाहिजे. 9 दिवस गादी शिवाय झोपा. त्याचबरोबर नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू वापरल्या नाही पाहिजेत. मग ती चप्पल असो, पर्स असो किंवा बेल्ट असो, या कोणत्याही गोष्टी आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही वापरायच्या नाहीत. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमात ठेवले पाहिजे. कोणालाही अपशब्द बोलू नका. तसेच पुढचा नियम महत्त्वाचा सांगायचा झाला तर या दिवसांमध्ये धूम्रपान, मांसाहार, मद्यपान, पूर्णपणे कोणतंही व्यसन असो, पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचं आहे. मग एखाद्याचा उपवास असो किंवा नसो, घरात एखाद्याचा जरी उपवास असला तरी बाकीच्यांनी सुद्धा या नियमांचं पालन मात्र अवश्य करायचं आहे. या 9 दिवसांमध्ये तुम्ही मांसाहार मात्र चुकूनही करू नका. पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या काळात खास करून महिलांचा अनादर करू नये. अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे. मात्र या दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यावी, कारण नवरात्र हा एक सण आहे ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. केवळ या 9 दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसूण खाल्ला जातो का? खरं तर काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार घ्यावा. असे काही तामसी पदार्थ न खाता आपल्याला सेवा करायची आहे. त्यामुळे शक्यतो जेवढं पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा लसूण मात्र चुकूनही नसावं, कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात लसूण आणि कांदे नसणार याची मात्र अवश्य काळजी घ्यावी. तसेच धान्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू नये असं सुद्धा सांगितलं आहे. तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता. खिरी, मिठाई, मिश्री, साखर अशा प्रकारचा गोष्टींचा नैवेद्यामध्ये तुम्ही समावेश नक्कीच करू शकता. तसेच नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायला सांगितलं आहे. या 9 दिवसांमध्ये आपण ब्रह्मचर्य सुद्धा पाळले पाहिजे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम सुद्धा चुकवू नयेत, जसं की मी मगाशी सांगितलं. कारण नवरात्रातील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे. पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेला असतो. मातीचा जो घट असतो त्याला कलश म्हणतात बरेच जण. तर तो कलश आपल्याला 9 ते 10 दिवस तरी चुकूनही हलवायचा नाही. कलश आणि जो अखंड दिवा आपण लावलेला असतो तो आपण 9 ते 10 दिवस अजिबात हलवायचा नाही. त्याचबरोबर जे आपल्या घरामध्ये टाक असतात देवी देवतांचे ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशी. तर पहिल्या दिवशी सर्व देवांना स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात. तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्या दिवशीच पुन्हा त्यांना स्नान घालून त्यांची पूजा करायची असते. मात्र त्याआधी तुम्ही ते चुकूनही हलवायचे नसतात, कारण देव हे नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं. आणि घटावरती जो आपण नारळ ठेवलेला असतो तर तो सुद्धा नारळ आपण दसऱ्याच्या दिवशी काढूनच तो फोडून प्रसाद म्हणून खावावा. त्याआधी मात्र तुम्ही हा नारळ काढू शकत नाही. बाकी मग घटामध्ये उगवलेलं धान्य किंवा ठेवलेला कलश आपल्याला दसऱ्यापर्यंत चुकूनही हलवायचा नाही. आपण बघा, घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो, पण ते पाणी सुद्धा योग्य प्रमाणात घातले पाहिजे. कारण जास्त जरी पाणी झालं तर ते धान्य कुजतं, त्याला बुरा येतो, वास येतो. त्यामुळे शक्यतो जास्त पण पाणी घालू नका. योग्य त्या प्रमाणात त्या घटाची काळजी घेतली तर त्यातील धान्य सुद्धा जास्त चांगले उगवतात. आणि धान्य जेवढे जास्त आणि चांगले उगवतील तेवढी आपल्या शेतामध्ये सुद्धा जास्त चांगली बहर येते, आपल्या घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. पुढचा नियम सांगायचा झाला तर बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो. पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठमोठ्या मुलींना बोलवतात, पण तसं न करता 1 ते 7 वर्षाच्या किंवा 9 वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्ही बोलवू शकता. ज्यांना अजून मासिक धर्म चालू झालेला नसतो तर त्यांना आपण कुमारिका म्हणून पूजायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे काही नियम सांगितलेले आहेत.